आणि त्यातून आणखीन एक मुद्दा स्पष्ट झाला. तिथेच त्याच व्यासपीठावर श्री छगन भुजबळ असं म्हणाले की कमिटी बिमिटी काही चालणार नाही, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांनीच आदरणीय पवार साहेबांना आग्रह केला की तुम्हीच अध्यक्ष राहायला पाहिजे. आता ह्याच्यात आणखीन एक कॉन्ट्रडिक्शन येतं. ह्याच्यात आणखीन एक त्यांच्यामधला विरोधाभास असा दिसतो की एकीकडे ते म्हणतात पवार साहेबांनीच आम्हाला हा रिश्ता दाखवला, एका बाजूला म्हणतात नेगोशिएशन करतात, दुसरीकडे असं ते म्हणतात की ते तानाशाही आहे आणि ते खूप डॉमिनेटिंग होते. आता मला विचार सांगा, यांचं कॉन्ट्रडिक्शन बघा कसं आहे यांच्या सगळ्या या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यांच्या विचारधारेमध्ये. कॉन्ट्रडिक्शन असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी त्यांनी कमिटी केली होती, तेव्हा कमिटीने निर्णय घ्यावा की पुढचा अध्यक्ष कोण व्हावा. जर तो माणूस तानाशाही असता तर त्यांनी कमिटी केली असती का? त्यांनी डायरेक्ट आदेश दिला असता की ही व्यक्ती होणार. आणि कमिटीला विरोध कोणी केला तर श्री छगन भुजबळांनी केला. त्यांच्या भाषणात जो ज्या चॅनलमध्ये दाखवला की कमिटी बिमिटी काय चालणार नाही, आम्हाला तुम्हीच पाहिजे. मग तानाशाह शरद पवार होते का हे सगळे होते? त्याच्यामुळे तानाशाह होते, पक्ष ते त्यांच्या पद्धतीने चालवत. त्यांना भारतीय आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, त्यांनी 4 वेळा, मी मोजलेली आहे म्हणून सांगते, 4 वेळा ते त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाले की जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो तेव्हा साहेब आम्हाला म्हणायचे मी येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण मी येणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही तो इंटरव्ह्यू बघू शकता. सातत्याने पवार साहेब म्हणलेत की मी भारतीय जनता पक्षावर जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हा ह्या सगळ्या स्टोरीचा बॅकग्राऊंड. त्याच्यामुळे संक्षेपमध्ये सांगते पुन्हा, इन शॉर्ट टू अँड, की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी ह्या दोन्ही गोष्टी आदरणीय पवार साहेबांना माहिती नव्हत्या. त्यांना अंधारात ठेवून हे निर्णय घेतले. हे कालच्या इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट झालं. पवार साहेब त्यांच्या आयडिओलॉजीशी पूर्ण निष्ठेने गेले 60 वर्ष वागले, ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष जे सातत्याने नॅचरल करप्ट पार्टी NCPला म्हणत होती, ती बॅक चॅनलनी सारखी राष्ट्रवादीशी बोलत होती. राजीनामा देताना आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो तुम्ही विचारला की मला अध्यक्ष करणार होते का, हा प्रस्ताव होता का? हा प्रस्ताव होता. पण मला स्वतःला तो एवढ्यासाठीच अस्वस्थ करणारा होता कारण का त्याच्यात 3 गोष्टी होणार होत्या. एक तर आदरणीय पवार साहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची आणि म्हणून ते त्यांच्या कालच्या त्यांच्या भाषणात आलेलं आहे भुजबळ साहेबांच्या, की ते सातत्याने म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्यावर येणार नाही. हे भुजबळ साहेब स्वतः काल बोललेले आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आमची जी वैचारिक बैठक आहे ती चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवार साहेबांची, ती आमची आयडिओलॉजी आहे. त्याच्यात ते बसणारं नव्हतं, ते मला अस्वस्थ करणार होतं. आणि त्यानंतर मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता. तो मला करणं अशक्य होतं. मी ना माझी आयडिओलॉजीशी ना माझ्या वडिलांशी कुणाशी कॉम्प्रोमाइज करणं मला अशक्य नव्हतं. आय कुड हॅव नॉट लिव्ड विथ इट. कशी राहणार मी त्यासोबत? ते मला अस्वस्थ करणार होतं. दुसऱ्या बाजूला एका बाजूला सत्ता होती, सगळं होतं, आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग मी केला आणि त्यांनी मला ही ऑफर दिली होती. काल जे भुजबळ साहेब म्हणले होते खरं आहे, पण माझ्या आयडिओलॉजीशी, माझ्या वडिलांशी, माझ्या तत्वाशी मी पूर्ण ठाम राहिले आणि हाच आहे. आणि तुम्ही बघताय की त्यांचा सगळा इंटरव्ह्यू हा फक्त कॉन्ट्रडिक्शन्सनी भरलेला होता. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी बसून ठरवलं पाहिजे एकदा की हा आग्रह पवार साहेबांचा होता का त्यांचा होता, हा निर्णय त्यांचा होता का पवार साहेबांचा होता, पवार साहेब हुकुमशाह आहेत का नाही. द होल इंटरव्ह्यू इज ओनली कॉन्ट्रडिक्शन्स. त्यांचा प्रस्ताव आपण फेटाळला केवळ भाजपसोबत जायचं नाही म्हणून, बरोबर नाही. प्लीज, काही गोष्टी अशा असतात की त्या इन कॉन्टेक्स्ट सांगायच्या असतात. आणि दुसरी एक मी गोष्ट तुम्हाला सांगते, हा खोटं खरा बोलण्याचा नाही, काही वयानंतर आपल्यावर जबाबदारी असतात. त्यांनी जसं फॅक्च्युअली सगळ्या गोष्टी सांगतात सगळ्या मीही बोलू शकते, पण आपल्यावर जेव्हा जबाबदाऱ्या असतात, काही गोष्टी असतात, काही गोष्टी इन पर्सन आणि प्रायव्हेट बोललेल्या जातात. त्याच्यात त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये 2 लोक असतात. त्याच्यामुळे एकाने बाहेर बोलायचं ठरवलं म्हणून दुसऱ्यांनी त्याचं स्पष्टीकरण देणं हा आग्रह नसतो. त्याला प्रगल्भता म्हणतात, त्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत एकतर. त्याच्यामुळे आणि काही
गोष्टी ज्या एकत्र गेल्यात ह्याचा अर्थ मी काही लपवते तर नाही. मी आणि मला एक सवय आहे, जी मी तुम्हाला सांगते की मी रोज एक डायरी लिहिते. आणि ही मला लहान असल्यापासून सवय आहे की दिवसभर ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात होतात ना त्या मी एका डायरीमध्ये लिहिते. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट काल जी इंटरव्ह्यूमध्ये होती ती मी का पॉईंट फॉर्ममध्ये आणली, कारण का माझ्या डायरीमध्ये ती मॅच होत होती. ते कुठल्या मीटिंगबद्दल बोलले, कोण काय बोललं, आणि हे मी काही थिअरी म्हणून लिहित नाही, इट्स माय हॅबिट. माझा नवरा पण मला काय जर बोलला असेल तर मी तिथे लिहून ठेवते, आज सदानंद सेड दिस, आय वंडर वाय ही सेड दिस. कारण का आज रेवती विजय सदानंद आणि मी जेवायला गेलो होतो, वी हॅड अ ग्रेट टाईम. विजयचा करिअरचा ह्या सगळ्या गोष्टी ही मला लहानपणापासून सवय की आपण त्याच्यामुळे तुम्ही मला जर विचारलं की 2 जुलैच्या शपथविधीच्या आधी रात्री